शिस्त कशी असावी याचं लाईन अप देखील केलं जातं मैदानामध्ये। अक्षय 11 टेंबरे प्रेक्षक जरा टाळ्या झाल्या पाहिजेत या संघासाठी, नक्की शिस्त दाखवतात या ठिकाणी। शिस्त 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 आणि धर्मवीर चषक 2021 मध्ये आपल्याला शिस्त पाळावीच लागते। आणि चला क्षेत्ररक्षण देखील लावून घ्या। 4 षटकांचा होणारा सामना आहे आणि कोसला संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा। फलंदाज महेंद्र आणि कृष्णा। महेंद्र तुझ्यासाठी पारितोषिक आहे। अमित भांडे आणि आतिश डोंगरे यांच्याकडून लगातार 3 षटकार महेंद्रने मारले तर रोख 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। आणि या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके एनपी स्पोर्टचे मालक सन्माननीय निलेश पाटोळे साहेब यांचं शुभागमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे। स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून हार्दिक स्वागत। सामना चालू करायचा आहे। सुहास या ठिकाणी पाहायला गेला तर सामना रोमांचकारी झाला होता। टेंबरे संघ या ठिकाणी जिद्द मेहनत चिकाटी संघर्ष करतोय। नक्की हा सामना देखील महत्त्वाचा असेल। या सामन्यातील विजयी संघ यापुढे सामना खेळणार आहे दहीगाव संघाच्या समोर। सामन्याला सुरुवात होते, प्रेक्षक टाळ्या घ्या। खूप मोठा सामना आहे। टेंबरे विपक्ष कोसले। षटक क्रमांक पहिला चेंडू हवेत असेल, झेल होण्याची शक्यता मोठी विकेट आहे आणि या ठिकाणी मात्र अप्रतिम झेल। बॅक टू द पॅव्हलियन महेंद्र। मी म्हटलं होतं की महेंद्र हा खूप मोठा फलंदाज आहे आणि त्याच फलंदाजाला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं गोलंदाज सुहास यांनी। अप्रतिम गोलंदाजी कारण आपण पाहिलं असेल सिद्धिविनायक मुरबाड संघ ग्रामीण ओपन गटातून खेळणारा मुरबाडचा संघ, त्या संघामध्ये सुहास आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी गावाच्या नावासाठी कर्णधार गावाच्या नावासाठी लढतायत। जिद्द मेहनत चिकाटी संघर्ष या 4 गोष्टी घेऊन आलेत। षटक क्रमांक पाहिलं तर फक्त पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला। अजून संघाचं खातं खोललं नाही। पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतायत या ठिकाणी सुहास। 4 षटकांचा चालणारा सामना आहे। यानंतर होणारा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा असेल। दहीगाव विपक्ष यातील विजयी संघ। सुंदर फटका आहे, स्ट्रेट ड्राइव्ह येईल परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवलेला आहे। अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं। एक धाव मात्र आली। कोसले संघाचे धावफलक या ठिकाणी खुलं केलं गेलं। धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 1 अशी स्थिती। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ जात आहे गोलंदाज सुहास यांचं। अप्रतिम गोलंदाजी करतात या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतायत। स्ट्राईकला फलंदाज जातोय नवीन अक्षय। क्या बात आहे, मारण्याचा प्रयत्न थोडे बॅक फुटला थांबले फलंदाज आणि चेंडू या ऑफच्या दिशेने निघून गेला यष्टी रक्षकाकडे। धाव फलक मात्र स्थिरावलेलं ते म्हणजे 1 गडी बाद 1। पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पाहताय। सामना पाहतात टेंबरे वर्सेस कोसले। कोसले संघ या ठिकाणी फलंदाजी करतायत। अप्रतिम फटका आहे, पॉइंटच्या वरनं चेंडू जाईल। क्षेत्ररक्षक आणि चेंडू यामध्ये लागलेली शर्यत कोण जिंकणार तर शर्यत जिंकले या ठिकाणी चेंडू शर्यत जिंकतोय। चेंडू जातोय पॉइंटच्या वरनं खणखणीत प्रहार दाबत चौका। या 4 धावा महत्वाच्या आल्या धावफलकावर। धावसंख्या बनली गेली 5 धावा। या ठिकाणी षटक क्रमांक स्लॉकचं पहिलं पॉवर प्लेचं चालू आहे। अजून 2 चेंडू बाकी आहेत। खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने केली जाते। क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम केलं जात आहे। मेहनत आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, संघर्ष आहे। 1 धाव आली, धावफलक 1 ने पुढे गेले 6 धावा। षटक क्रमांक पहिलं पावचं शेवटचा चेंडू बाकी असेल। स्ट्राईकला मात्र जातोय कृष्णा। दिवस क्रमांक 4 या ठिकाणी
हो, चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता असेल नक्कीच त्या ठिकाणी जज करतील. कलेक्ट देखील केला गेला आणि अप्रतिम झेल पकडला. पुढील झटका सुहास यांचं कामगिरीचं महत्व सांगायला लागेल, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलंय. फक्त 6 धावा दिल्यात आणि 2 महत्वाचे गडी बाद. सलामीची जोडी माघारी धाडली कृष्णाच्या माध्यमातून आणि महेंद्रच्या माध्यमातून. चला फलंदाज धावत जायचे, जरा आता घाई करावी लागेल कारण अजून एक सामना बाकी आहे आजच्या दिवसातील. आणि टेंबरे संघ आपल्या सुद्धा विनंती असेल 20 मिनिटाच्या आत 4 षटके कंप्लीट करून घ्या. यानंतर सामना आपल्याला खेळवायचा आहे कंपल्सरी. दहीगाव संघ कुठे जाऊ नका. सामना चालू करा. पहिलं षटक पाहिलं तर 6 धावा धापलकावर. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज योगेश. 6 धावा फक्त धापलकावर लागले गेलेल्या आहेत कुठेतरी. मात्र वाटतं महेंद्र याची विकेट महत्वाची ठरली असेल. बघूया षटकातील पुढील चेंडू. मारण्याचा प्रयत्न होता पण अचूक टप्प्याची गोलंदाजी, चकवा गोलंदाजी म्हणतात. निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाकडे चेंडू गेला. धावफलक स्थिरावलं. 2 गडी बाद 6. आपण सामना पाहतात कोसले संघ आणि टेंबरे. टेंबरे संघाने नाणेफेकी जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्या जबाबदारीनुसार खेळतायत कारण मोठी धावसंख्या उभी करून देत नाहीये. सुंदर चेंडू आहे, चेंडू देखील जातो हवाई सफर. क्षेत्ररक्षक टाळ्या वाजवा प्रेक्षक. नक्कीच शेवटपर्यंत प्रयत्न केले आपल्या संघासाठी आणि 2 धावा मात्र वाचवल्या. 2 धावा मात्र येतात आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावफलक बनलं गेलं 8 धावा. षटक क्रमांक दुसरं योगेश मार्गस्थ जात असताना गोलंदाजी मार्गवर अप्रतिम गोलंदाजी करतोय. कोणताही मोठा फटका आपल्याला एक चौकार फक्त आतापर्यंत पाहायला मिळाला या सामन्यामध्ये. अप्रतिम चेंडू, पर्याय नाही या चेंडू समोर. चेंडू मात्र वाईड. अवांतर धाव. 1 बाउन्सचा इशारा. आमचे पंच मानावे लागतील आज. निलेश महाजन असेल किंवा हेमंत तावडे, हेमंत शेट्टी अचूक निर्णय देण्यात माहीर आहेत या धर्मवीर चषक 2019 मध्ये. सुंदर चेंडू आहे, चेंडू हवेत असेल, झेल होण्याची शक्यता परंतु नाहीये. अप्रतिम झेल, नक्कीच निर्णायक झेल पकडले त्या क्षेत्ररक्षकानं. 2 झेल आतापर्यंत प्रशांतने पकडले. अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रशांत तुझं. परंतु या ठिकाणी थोडस बॅकफुटला येतोय संघ कोसले, कारण आपल्याला मोठी धावसंख्या उभी करावी तेवढ्या ताकदीचे फलंदाज टेंबरे संघामध्ये देखील आहेत. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा भरलेला खेळ आहे. कोणता संघ कधी विजय सांगू शकत नाही. आणि या ठिकाणी मात्र आमचे स्वप्नील घोडे थेट उभे राहून मॅच बघतायत. पाय दुखत असेल तरी साहेब आपलं धर्मवीर चषकावर खूप प्रेम आहे. धन्यवाद. धावसंख्या पाहायला गेली तर 9 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ जात असताना या षटकातील शेवटचे अजून 3 चेंडू बाकी असतील. आणि आता मात्र ज्याला दुखापत पहिल्या सामन्यामध्ये झाली होती तो वासुदेव पुन्हा एकदा मैदानात येतोय. गावाच्या नावासाठी या ठिकाणी खेळावं लागतं. त्या ठिकाणी आपण पाहिले असेल सुहास यांची देखील गोलंदाजी अप्रतिम होती. सुहास सर आपलं देखील हार्दिक अभिनंदन करतोय, कारण गोलंदाजी मार्कवर आपण आले होते तेव्हा 6 चेंडू हाताळले, फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि महत्वाचा गडीबाद म्हणजे महेंद्र आणि कृष्णाला माघारी धाडलं होतं. आता मात्र चेंडू जातोय वाईड बॉल. अवांतर धाव. या अवांतर धावने एक दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या 2 गडीबाद 10. कोसले संघ धावफलकावर 3 गडीबाद. सॉरी, आता मात्र चेंडू ताकदीचा वापर. चेंडू हवाई सफर. षटकार. काऊ कॉर्नरला त्या ठिकाणी फलंदाजाच्या बॅट मधून निघालेला खणखणीत प्रहार. या षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेलं तब्बल 16 धावा. आता मात्र धावसंख्या गती आणि वेग घेते. धावसंख्येला थांबू शकत नाही, कारण फलंदाजाचा फटका पाहिला तर अप्रतिम होता. 2 चेंडू बाकी असतील अजून दुसऱ्या षटकातील. सॉरी, या ठिकाणी बघूया स्कोरर. पहिला चेंडू 0. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. नंतर एक वाईड बॉल आहे. नंतर एक विकेट म्हणजे 3 चेंडू. नंतर परत वाईड आणि षटकार. 4 चेंडू झाले.
दोन वाईड आहेत या ठिकाणी आतापर्यंत, सिंगल एक पण नाही. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू जेव्हा टाकला तेव्हा वाईड गेला, नंतर लगेच विकेट गेली, म्हणजे 3 चेंडू आले. त्यानंतर पुन्हा वाईड टाकला आणि नंतर लगेच षटकार गेला आणि आता मात्र 4 चेंडू झाले. 2 चेंडू बाकी आहेत. कंपल्सरी आमच्या गुणलेखकांना दाद द्यावी लागेल. चाणक्य गुणलेखक या ठिकाणी पहिल्या दिवसापासून निशांत व्यापारी, धन्यवाद. सुंदर चेंडू त्या ठिकाणी फ्लिप केला आहे, चेंडू येतोय क्षेत्ररक्षकाकडे, फेकी देखील सुंदर असेल, 2 धावा घेतल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे गेलं, धावसंख्या बनली गेली 18 धावा. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू बाकी. या ठिकाणी शेवटचा चेंडू निर्धाव. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बनलं गेलं 18 धावा. चला विलंब लावायचा नाही. सुहास सर, आपल्याला मनापासून विनंती असेल, अजून एक सामना खेळवायचा आहे, कृपया सगळ्याही जमायचं नाहीये. या ठिकाणी तिसरा षटक, याला म्हणतात दुखापतग्रस्त असून वासुदेव. कारण या ठिकाणी सांगू इच्छितो, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, तो जागा होतो. 30 दशक आणि तोच दरारा या ठिकाणी दाखवून देतो. वासुदेव षटकाराच्या माध्यमातून पेटलाय, संघर्ष करतोय गावासाठी, कारण लढतायत, संघर्ष करतायत आणि 6च्या मदतीने धावफलक पोहोचलं गेलं 24 धावा. या ठिकाणी वासुदेवचं कौतुक करावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये दुखापतग्रस्त झाला होता, खूप दुखापतग्रस्त आता देखील आहे. धावसंख्या 24, षटक क्रमांक 3, गोलंदाजी मार्गवर प्रशांत. पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती होती आणि 1 धाव मात्र घेतली जाईल. सिंगल बरोबर धावसंख्या पोहोचली 25 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहतात. गोलंदाजी मार्कवर प्रशांत आहे. प्रशांत देखील अष्टपैलू खेळाडू आहे, चांगला फलंदाज देखील आहे. या आधीचा सामना पाहिला असेल तर 2 निर्णायक फटके, 2 षटकार मारले होते प्रशांत यानं आणि सामना जिंकून दिला होता. 3रं षटक, सुंदर फटका, 1 धाव घेतली जाईल. या ठिकाणी सिंगल बरोबर पुन्हा एकदा धावसंख्या थोडी पुढे जाते. 26 धावा या ठिकाणी कोसले संघाच्या धावसंख्या. षटक क्रमांक 3, या षटकातील अजून 3 चेंडू बाकी. हो हो, क्या म्हणताय, मी वारंवार म्हणतोय, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, तो वेळ जाऊ देतो, पुन्हा जागा होतो. 30 दशक आणि तोच दरारा या ठिकाणी वासुदेव दाखवतो आपल्याला त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून. धावफलक बनलं गेलं 2 षटकाराच्या मदतीने. या षटकामध्ये 32 धावा. षटक क्रमांक 3 मागं ठरतंय आता मात्र प्रशांत याचं. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. कुठेतरी महेंद्र बाद झाले होते, सुहास यांनी फक्त 7 धावा दिल्या होत्या. त्यानंतर योगेश देखील मागणा ठरला आणि आता प्रशांत देखील मागणा ठरतोय. या षटकातले अजून 2 चेंडू बाकी आहे. ओ क्या बात आहे. प्रेक्षक, फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा. प्रेक्षक, नेत्र दीपक फटका, याला म्हणतात, मी वारंवार म्हणतोय, दहशत दाखवतोय.
संघर्ष करतोय गावाच्या नावासाठी। या ठिकाणी वासुदेव कोसले संघाकडून धावफलक बनलं गेलं। 38 धावा या षटकातील येणारा शेवटचा चेंडू बाकी। धावफलक 1च्या पुढे 39 धावा। षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालं। जवळजवळ 21 धावा वासुदेवने या षटकामध्ये घेतल्या। अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम नजराना, परफॉर्मन्स देखील चांगला दिला। आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू बाकी असतील। चला पटकन एकदा चालू करा, अजून एक सामना खेळवायचा। यानंतर विनंती आहे दोन्ही संघांना या ठिकाणी धावफलक बनलं गेलं। 39 धावा, शेवटचे 6 चेंडू बाकी या पहिल्या इनिंगचे। अक्षय षटक क्रमांक 4 आणि पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक। मात्र स्ट्राईकला दिसतोय 3 षटकार पाहिले असतील। आपलातून पटकेबाजी केली होती वासुदेव यानं, तोच पुन्हा एकदा फलंदाजीला आता स्ट्राईकला जातोय 4थ्या षटकाचा सामना करण्यासाठी। हो, प्रेक्षक आता टाळ्या स्वतःहून वाजवतील, कारण या ठिकाणी वासुदेव पेटलाय। वारा तिथेच मारा या ठिकाणी वासुदेव दाखवून देतोय। या 6 मदतीने धावफलक मात्र बघता बघता गती प्राप्त होते। आता कोणी थांबू शकत नाही वासुदेवला। आक्रमक रूप धारण केलाय, चक्रीवादलासारखा पेटलाय। धावसंख्या पोहोचली 45 आणि 7 चेंडू आणि वैयक्तिक 26 धावा। टाळ्या झाल्या पाहिजेत वासुदेवसाठी। निर्णायक भूमिका, निर्णायक क्षण घेऊन उतरलाय। या ठिकाणी वासुदेव दुखापतग्रस्त असताना देखील संघासाठी, गावासाठी लढतोय, जिद्द पणाला लावतोय। या ठिकाणी शेवटचं षटक आपण पाहतात पहिल्या इनिंगचं। कुठेतरी मला वाटलं होतं सामना संत गतीने जाईल, पण ते वासुदेव या ठिकाणी पेटलाय, कोणी थांबू शकत नाही। पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, फायदा उचलता आला नाही। 1 धाव घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा देखील कॉल असेल। आणि या ठिकाणी बघा, गुड रनिंग बिटवीन द विकेट। टाळ्या झाल्या पाहिजेत वासुदेवसाठी। नक्कीच अप्रतिम फलंदाजी करतोय, अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाज देखील तेवढा अप्रतिम आहे। या ठिकाणी 2 धावा आल्या, धावसंख्या पुढे जाते 47 धावा। बघता बघता धावांचा डोंगर। आणि या ठिकाणी आमचे टिळेगावचे ठाकरे साहेब यांचं देखील शुभ आगमन धर्मवीर चषक 2021 मध्ये झाले। हार्दिक हार्दिक स्वागत। या षटकातील शेवटचे 4 चेंडू बाकी असतील, परंतु स्ट्राईकला वासुदेव असेल। क्या बात आहे, अप्रतिम चेंडू हाताळला गेला। या ठिकाणी बाईकच्या मदतीत 1 धाव। धावसंख्या पोहोचली 48। आता मात्र शेवटचे 3 चेंडू बाकी। षटक क्रमांक 4 पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक। कोसला संघ आपण रेडी राहायचंय फिल्डिंग साठी लवकरात लवकर। क्या बात है, नेत्रदीपक फटका, प्रेक्षणीय फटका। चेंडू जातोय, लँड होतोय, हवाई सफर, ताकदीचा वापर, षटका। या 6 धावा सातत्याने वारंवार का विश्लेषण द्यावं लागतं? वासुदेव पेटलाय, वासुदेवला विजवा, नाहीतर हा धावांचा डोंगर उभा राहिलाय। धावफलक पोचलं 54 धावा। बघता बघता पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, त्यानंतर वासुदेवने उचललेलं आक्रमक रूप धारण। शेवटचे 2 चेंडू बाकी। वाईड बॉल, अवांतर धाव। धावसंख्या 1 पुढे जाते। धावसंख्या बनली 55 धावा। या षटकातील येणारे 2 चेंडू बाकी अजूनही शेवटचे पहिल्या इनिंगचे 2 चेंडू बाकी।
धावफलक बघता बघता 55 धावा. पोहोचलं कधी, कसं पोहोचलं, तर पोहोचवलं कोणी, तर वासुदेवानं. खोलवर टप्पा या ठिकाणी वासुदेव नक्कीच पुढच्या चेंडूवर स्ट्राईक देखील घेण्याचा विचार मानस त्याच्या मनात असेल आणि तो मानस देखील पूर्ण होतोय. 2 धावा आल्या आणि धावफलकावर धावा झाल्या 57. कोसले संघ या ठिकाणी बघता बघता धावांचा डोंगर उभा राहिला. ज्या ठिकाणी कुठेतरी वाटलं होतं महेंद्रची विकेट गेली होती पहिल्या षटकामध्ये, कृष्णा देखील पहिल्या षटकामध्ये माघारी धाडलं होतं सुहास यानं, परंतु वासुदेवनं केलेली खेळी अप्रतिम. नक्कीच जिद्द, मेहनत, चिकाटी, संघर्ष या 4 गोष्टी घेऊन उतरलाय वासुदेव. शेवटचा चेंडू, शेवटचं षटक. चलवाया ठुंबीस टोकम टोक बारंबारी, चेंडू गेला शॉर्ट, फाईन लेगला षटकार. प्रेक्षक मात्र टाळ्यांच्या गजरात वासुदेवचं स्वागत करतायत, कारण वासुदेवनं खेळी तशी केली आहे. धाव संख्या बघता बघता 63, विजयासाठी 24 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष. चला कोसले संघ लवकर लवकर जायचंय. 11 चेंडू आणि 42 धावांची खेळी. टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षक. जर फलंदाजी आवडली असेल तर खेळाडू कोणी असो, पण आपण प्रेक्षक म्हणजे या स्पर्धेचा मानबिंदू, केंद्रबिंदू. गणेश डोंगरे याच्याकडून वासुदेवला 101 रुपयाचं पारितोषिक. टाळ्या वाजवायच्या गणेश डोंगरे यांच्याकडून. वासुदेव आपण यायचंय समालोचन कक्षामध्ये. वासुदेव कम टू द कमेंट बॉक्स. वासुदेव या तिकडे. गणेश डोंगरे मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. वासुदेव या ठिकाणी यायचंय. गणेश डोंगरे यांच्या शुभ हस्ते आपल्याला पारितोषिक. वासुदेव यांना मी विनंती करतोय आपण घ्यायचे तो. धन्यवाद. वासुदेव साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 24 चेंडू आणि 64 धावांची गरज. चला टेंबरे संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. दहीगाव संघ आपण रेडी राहायचंय. यापुढे होणारा सामना यातील विजय संघ आणि दहीगाव रोमांचकारी होणारा सामना होईल. दोन्ही तुल्यबळ संघ येतील समोरासमोर. सलामीची जोडी मैदानात पाठवा. टेंबरे संघ वारंवार विनंती करायला लावू नका. आणि या ठिकाणी महेंद्र कोसले संघ, महेंद्र या ठिकाणी लक्ष द्या. 20 मिनिटाच्या आत सहकार्य करा आणि 4 षटके कंप्लीट करा, कारण अजून एक सामना बाकी आहे. या ठिकाणी पाहायला गेला तर एकमेव गटाचा जो असनोली संघाचा मयूर दिनकर आतापर्यंत 125 धावा या स्पर्धेमध्ये त्याने ठोठावल्या आहेत. काही विकेट्स देखील त्याच्याकडे आहेत. अष्टपैलू खेळाडू आणि त्यांचा सामना देखील एक बाकी आहे असनोली संघाचा. दुसऱ्या दिवशीचा सामना. फलंदाज या ठिकाणी प्रशांत आणि योगेश. 24 चेंडू आणि 64 धावांची गरज विजयासाठी. कृपया बॉटल कोणाकडे असेल रिकामी तर द्या, पाणी प्यायचे. चोवीस चेंडू आणि 64 धावांचं लक्ष. बघूया षटक क्रमांक पहिलं. चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता असेल नक्कीच. बघूया, परंतु झेल सुटतो. सेफ लाईन मध्ये चेंडू पडला. 2 धावा मात्र आले. संघाचं खातं खोललं जातं. नक्कीच वासुदेवचं वारंवार इथे कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये महेंद्र माघारी गेला होता. कुठेतरी वाटलं धावसंख्या थोडी कमी राहील, परंतु ज्या वासुदेवने केलेली आक्रमक खेळी
त्या ठिकाणी सार्थक ठरली. धावफलक बनलं 2 धावा शिरगाव संघाचं. 64 धावांचं लक्ष आहे. बारकू पाणी द्याव. वाईड बॉल. बारकू ती भरून भरून बघूया षटकातील पुढे चेंडू. सुंदर चेंडू होता. ताकदीचा वापर हवाईचा पर चेंडू गेला षटकार. पहा ज्याप्रमाणे वासुदेवने खेळी केली होती त्याप्रमाणे टेंभरे संघाने देखील फलंदाज तुटून पडले गोलंदाजांवर तर सामना जिंकू शकतात. परंतु खेळ हा क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. पहिल्या चेंडूवर पाहिलं 2 धावा आल्या. त्यानंतर प्रहार केला. व्हाईट चेंडू आला. त्यानंतर षटकार. धावफलक बनलं गेलं 9 धावा. षटक क्रमांक पहिलं पांडुरंगाचं या ठिकाणी स्लॉकचं पॉवर प्लेचं कोसले संघाकडून. बघूया षटकातील पुढे चेंडू. ओहो क्या बात आहे. हा प्रतिम फटका, नेत्रदीपक फटका. चेंडू 1 बाउन्स. त्या ठिकाणी महेंद्र हजर असतील. दुसऱ्या धावीचा देखील कॉल केला जाईल आणि 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावफलक येते 11 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू असताना पॉवर प्लेचा अजून 3 चेंडू बाकी. 3 चेंडू बाकी आहेत अजून या षटकातील. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. थोडं जास्त स्विंग होतो. लेग स्विंग या ठिकाणी. वाईड बॉल जातोय. अवांतर धाव. धावसंख्या पोहोचली 12 धावा. षटक क्रमांक पहिलं पाहायला गेलं थोडं मागणं ठरतंय परंतु आतापर्यंत फक्त 3 चेंडू आणि 12 धावा जमा केल्यात फलंदाज प्रशांत यानं. आणि या ठिकाणी झेल सोडली की मॅच सोडली. महेंद्र चुकी करतोय आणि या ठिकाणी 2 धावा मात्र प्रशांतला जीवदान. गजा प्रशांतनं या आधीचा सामना फलंदाजीच्या जोरावर विजय करून दिला होता आणि धावफलक बघता बघता 14 धावा. चार चेंडू आतापर्यंत झाले. धावफलकावर धावा लागल्या 14. 64 धावांचं लक्ष. चेंडू हवेत असेल आता चुकी करून चालणार नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी झेल सुटला होता परंतु पुन्हा एकदा सावरलं क्षेत्ररक्षकाने स्वतःला आणि प्रशांतला माघारी धाडलं. धावफलक पाहायला गेलं तर 1 गडी बाद. आता मात्र समीकरण बदललं. 14 धावा. षटक क्रमांक पहिलं पांडुरंगाचं या ठिकाणी चालू आहे. शेवटचा चेंडू असेल. फलंदाज जरा धावत चला. अजून एक सामना खेळवायचा आम्हाला या दिवसातील. दहीगावचे कर्णधार आपण व्यासपीठाजवळ येऊन राहा. दहीगाव संघ 14 धावा धावफलकावर. 64 धावांचं लक्ष. यापुढे काही चेंडू बाकी आहेत. बघूया षटक क्रमांक पहिलं. अप्रतिम फटका देखील आहे. महेंद्र येईल तिथे. 1 धाव मात्र पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा देखील कॉल असेल परंतु नाही. 1 धाव घेतली जाते. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होत आहे. 1 षटकानंतर धावफलक बनलं गेलं 15 धावा आणि यापुढे विजय होण्यासाठी 49 धावांची गरज. चेंडू राहिले 18 चेंडू आणि 49 धावांचं समीकरण. चला कोसले संघ टीम मीटिंग नकोय. अजून एक सामना खेळवायचा आहे. कोसले संघ विनंती करतोय आपल्याला. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज. चौकार षटकारांचा पाऊस पाडला तर आपण जिंकू शकता नक्कीच. ज्याप्रमाणे वासुदेव खेळला होता त्याप्रमाणे जर एखादा फलंदाज टेंभरे संघाचा खेळला तर नक्कीच विजयाचं शिखर गाठू शकता. परंतु गोलंदाज देखील तेवढीच अप्रतिम आहे कोसले संघाकडे. 18 चेंडू आणि 49 धावांचं समीकरण आहे. वासुदेव चला लवकर पुढील निर्णय घ्या आणि सामना चालू करा. चला क्षेत्ररक्षण पांघरावा. अजून एक सामना बाकी आहे आजच्या दिवसातील. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज.
18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे या ठिकाणी विजय होण्यासाठी. सामना चालू करायचा आहे. हो क्या बात आहे. वासुदेव या ठिकाणी मात्र जिद्द मेहनत चिकाटी संघर्ष ह्या 4 गोष्टी वासुदेव कडे बघा आहेत. कारण फलंदाजी पाहिली 11 चेंडू आणि 42 धावांची खेळी केली होती वासुदेवानं. अप्रतिम फटकेबाजी त्याप्रमाणे गोलंदाजी देखील करतोय. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू पाहायला तर निर्धाव. 17 चेंडू आणि 49 धावांचं समीकरण यापुढे सुरू होत आहे. जिथे बघाल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक, कारण आपण पाहतात ऐकत आहात धर्मवीर चषक 2019. षटक क्रमांक 2. चला टाइमपास कमी करा विनंती करतोय, कारण अजून एक सामना खेळवायचा आहे. आता मात्र तेवढा ताकदीचा फटका असेल. महेंद्र त्या ठिकाणी येतील. चांगली कलेक्ट देखील असेल. चांगली थ्रोपैकी देखील येते. 2 धावा मात्र धावफलकावर येतात. या 2च्या मदतीत धावफलक पुढे गेलं. 17 धावा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी चालू आहे. दुसरं षटक या ठिकाणी मोठी फटकेबाजी अजून करावी लागेल यापुढे, कारण 64 धावांचा डोंगर पार करायचा आपल्याला येणाऱ्या चेंडूमध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. हो क्या बात आहे. चेंडू हवेत असेल त्या ठिकाणी महेंद्र येत आहेत. जेल होण्याची शक्यता. हवेमुळे चेंडू जरा त्या ठिकाणी पुढे ढकलला गेला. चेंडू जातोय 1 बाउन्स फरार. या 4 धावा येतात. या 4च्या मदतीत धावसंख्या पोहोचली 21 धावा. षटक क्रमांक 2 पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव आला होता. त्यानंतर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार. 21 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 64 धावांची गरज आहे विजयासाठी. काही चेंडू बाकी आणि काही धावा बाकी. षटक क्रमांक 2 मार्गस्थ जात आहे या ठिकाणी. बघूया. क्रिकेट आणि चिठ्ठीचा भरलेला खेळ आहे. कोणता संघ कधी विजय सांगू शकत नाही. सुंदर फटका या ठिकाणी. नेत्रदीपक फटका. चेंडू लँड होतोय काऊ कॉर्नरला. षटकार साधावा. खणखणीत प्रहार. या 6च्या मदतीत स्कोर बोर्ड मात्र आता पुढे जाईल. गती येते. कोणी थांबू शकत नाही. धावसंख्या पोहोचली 27 या आकड्यावर. काही होऊ शकतं जर फलंदाजानं आक्रमक रूप धारण केलं. ज्याप्रमाणे वासुदेवने खेळी केली होती त्याप्रमाणे जर एखादा फलंदाज पेटला तसं टेंबरे संघाचा, तर सामना जिंकू शकतो टेंबरे संघ. या ठिकाणी देखील धावफलक पुढे आहे रनरेटच्या माध्यमातून. बघूया पुढे चेंडू. या ठिकाणी वासुदेव भरकटतोय. व्हाईट बॉल. अवांतर धाव. अवांतर धावेत भर. धावसंख्या पोहोचली 28 धावा. या षटकातील अजून उर्वरित 2 चेंडू बाकी आहे. परंतु हा फलंदाज योगेश आपल्याला जर शेवटपर्यंत क्रीजवर दिसला. योगेश मध्ये सुद्धा क्षमता आहे सामना जिंकून देण्याची फलंदाजीच्या माध्यमातून. 2 चेंडू बाकी आहेत अजून. सुंदर फटका त्या ठिकाणी. नक्कीच सेफ शॉट केला. 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील कॉल असेल, परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव येते. 1च्या मदतीत स्कोर बोर्ड पुढे जात आहे. 29 धावा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी. शेवटचा चेंडू बाकी वासुदेवाचं. 29 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर किती धावा येणार ते सुद्धा महत्वाचं असेल. सुंदर चेंडू होता. 1 धाव मात्र येईल. सिंगल बरोबर 2 षटक या ठिकाणी समाप्त झालं. कोसले संघ आपण सगळ्याही जमायचं नाहीये. सामना त्वरित चालू करा. अजून 1 सामना बाकी आहे. यानंतर होणारा सामना देखील तेवढाच मोठा असेल. दहीगाव विपक्ष यातील विजयी संघ. 12 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी धावा राहिल्या त्या 34. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज विजयासाठी टेंबरे संघाला. मी वारंवार विनंती करतो महेंद्र, आपण जास्त टीम मीटिंग करू नका. यानंतर अजून 1 सामना खेळवायचा याचं भान ठेवा.
या ठिकाणी बघा आमचे गुणलेखक निशांत व्यापारी मला सांगतायत कोसले संघाच्या जेव्हा फलंदाजी होती 2 ओव्हरला 18 रन होत्या फक्त आणि या ठिकाणी टेंबरे संघाच्या 2 ओव्हरला 30 धावा आहेत. डिफरन्स खूप आहे या ठिकाणी. बघूया काय होऊ शकतं. क्रिकेट आणि चितेचा भरलेला खेळ आहे परंतु फलंदाज योगेश जर आपल्याला क्रीजवर दिसला तर सामना जिंकू देऊ शकतो. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. हा षटक निर्णायक असेल. गोलंदाज मार्कवर येतोय महेंद्र षटक क्रमांक 3 घेऊन. सामना चालू करा विनंती आहे. वारंवार का विनंती करतोय. अजून एक सामना खेळवायचा आहे. यापूर्वी होणारा सामना दहीगाव वर्सेस यातील विजय संघ तुल्यबल संघ दोन्ही खेळतील. यानंतर 12 चेंडू 34 धावा. या ठिकाणी पहिला चेंडू मात्र वाटतोय स्वेर जातोय अवांतर धाव वाईड बॉल. धावफलक 1 ने पुढे गेलं. धाव संख्या 31. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज यापुढे विजय होण्यासाठी टेंबरे संघाला. 12 चेंडू आणि 33 धावा. हो मी म्हटलं होतं ज्या फलंदाजामध्ये सुद्धा ताकद आहे टायमिंग आहे ताकदीचा वापर. चेंडू केला हवाई सफर 6 धावा. या 6 धावेने धावफलक वाढलं 37. हा सामना देखील हाय व्होल्टेज आहे. हा सामना रोमांचकारी होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाऊ शकतो. धावफलक 6च्या गतीनं गती घेतय. धावसंख्येला कोणी स्टॉप करू शकत नाही. 37 धावा. बघता बघता या ठिकाणी टेंबरे संघ सुद्धा तुटून पडलाय गोलंदाजांवर. महेंद्रच्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला षटकार. समीकरण बदललं गेलं. 11 चेंडू आणि आता विजयासाठी धावा राहिल्या त्या 27 धावा. अकरा चेंडू आणि 27 धावांची गरज. पुन्हा एकदा कार्पेटच्या मदतीनं लॉंग ऑनला चेंडू येईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील चुकी करत नाही. या ठिकाणी 2 धावेचा इशारा असेल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. याला म्हणतात शेवटच्या सामन्या शेवटच्या चेंडूपर्यंत जिद्द मेहनत चिकाटी संघर्ष. फलंदाज योगेश आणि मनोजच्या माध्यमातून मनोजने देखील अप्रतिम कामगिरी करतोय. एक षटकार घेतला या षटकामध्ये. धावफलक 1 ने पुढे गेलं. धावसंख्या 39. समीकरण बदललं. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. 25 धावांची गरज. सॉरी 10 चेंडू आणि 25 धावाचा सामना चालू करा. हाय व्होल्टेज सामना. रोमांचकारी स्थितीत सामना जाईल. 10 चेंडू आणि 25 धावा. सुंदर पटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील परंतु क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीये. निर्णायक झेल. या ठिकाणी मोठा झटका. बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज मनोज. चला पुढील पंतर धावत पळत यायचे. अजून एक सामना बाकी आहे. समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. जे झेल पकडला संकेत भोईर आपल्यासाठी पारितोषिक आलंय. गणेश डोंगरे साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. धन्यवाद गणेशजी डोंगरे. आपण बक्षीस देत आहेत कोसले गावासाठी. संकेत भोईरला पारितोषिक 100 रुपयाचं गणेश डोंगरे यांच्याकडून. धन्यवाद. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. परंतु फलंदाज योगेश अजून मैदानात आहे. काही होऊ शकतं. चला 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. हा षटक तिसरा खूप महत्वाचा असतो. निर्णायक षटक म्हटलं जातं सेकंड इनिंग मध्ये. या ठिकाणी आमच्या सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब यांचं शुभ आगमन झालंय. हार्दिक स्वागत. धर्मवीर चषक 2021 मध्ये सुंदर पटका. त्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील कॉल परंतु गॅप शॉट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक संकेत देखील अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धावा वाचवल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे गेली. 41 गावा. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज विजयासाठी. 8 चेंडू आणि 23 धावा. हे 2 चेंडू सुद्धा खूप निर्णायक असतील. या ठिकाणी चेंडू हवेत असेल. जज केला जातोय. चेंडू मात्र लँड होतोय. 1 बाउट चेंडू फरार. 4 धावा. या ठिकाणी निर्णायक फटका. मी म्हटलं होतं चौकार षटकारांची आतषबाजी केली तर आपण सामना जिंकू शकता. धावफलक बनलं 45 धावा. आता मात्र विजयासाठी 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. 7 चेंडू आणि 19 धावा. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर टेंबरे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करणार. परंतु सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात काही वाद नाही. 7 चेंडू आणि 19 धावा.
सामना चालू करा. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. खोलवर टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी 1 धाव घेतली जाईल. स्ट्राईक देखील ती राहते. फलंदाज योगेशकडे महत्वाची धाव येते. धावफलक 1 ने पुढे गेलं. 46 धावा. विजयासाठी 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टाइमपास करू नका. अजून एक सामना खेळवायचा आहे. सात चेंडू आणि 18 धावा. कोसले संघ शेवटची वॉर्निंग आहे. वासुदेव सहकार्य करा. या ठिकाणी बघा शेवटची नजर जाईल त्या ठिकाणी दिसतायत प्रेक्षक 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 म्हणजे स्पर्धेचा मानबिंदू केंद्रबिंदू. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचा मी पुन्हा एकदा आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देत आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं हरिओम मित्र मंडळ यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू आहे. नो चा इशारा देखील पंचांनी दिलाय. 1 धाव आणि या ठिकाणी चेंडू लाईन झाला. नो बॉल. चुकी गेले गोलंदाजांनी. 5 धावा येतील आणि पुढचा चेंडू देखील फ्रीट असेल. सुवर्ण संधी. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. नो बॉल आणि त्याच्यावर चौकार. चमत्कार. धावफलक बनलं गेलं 5 च्या मदतीत. 51 धावा. या फलंदाजाने षटकार मारला तर प्रशांत शेलवले यांच्याकडून 100 रुपये. चेंडू जातोय वाईड बॉल. फ्रीटचा चेंडू असेल. अजून सुद्धा संधी आहे फलंदाजाला. 1 धाव येते. धावफलक बनलं गेलं 52 धावा. बघता बघता टेंबरे संघ देखील या ठिकाणी तुटून पडला. आता मात्र विजयासाठी 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. समीकरण होतं 7 चेंडू आणि 18 धावा. फ्रीट असेल या पुढील चेंडू. अजूनही फलंदाजाला सुवर्ण गोल्डन चान्स. फलंदाज लक्ष द्या. फ्रीट आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. हो क्या बात आहे. अप्रतिम चेंडू. आता मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. काळजाचा ठोका आणि हृदयाची धडधड वाढवणारा सामना असेल तर तो म्हणजे टेंबरे आणि कोसले यातील विजयी संघ खेळणार आहे दहीगाव संघाच्या समोर. 5 चेंडू 12 धावा. ओहो या बात क्या बात. हे होई ना बात. गया चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा आल्या. या 6 धावेने धाव संख्या बनली 58 धावा. आता मात्र सामन्यात रंगतदारपणा. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. चार चेंडू 6 धावा. या ठिकाणी चेंडू हवेत आहे नक्कीच. ताकदीचा वापर आणि या ठिकाणी बघता बघता टेंबरे संघ विजयी. हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. फलंदाज या ठिकाणी यायचंय. प्रसाद शेलवले याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज योगेश कोर आपण यायचंय आणि कोसले संघाचा संकेत